Good afternoon, friends. Farm planning. Today we will discuss म्हणजेच पिकाचं नियोजन किंवा शेताचं नियोजन असं त्याला आपण म्हणू शकतो. Farm planning is a deliberate and conscious efforts on the part of the farmer to think about the farmer programs, technological development, changes in physical and economical situation, price structure. Farm planning is a deliberate and conscious efforts on the part of the farmer. म्हणजेच शेतकऱ्याकडून शेताचं नियोजन करत असताना मुद्दामून आणि कॉन्शियस म्हणजेच पूर्णपणे लक्ष देऊन घेतले जाणारे हे एफर्ट्स असतात किंवा त्याची मेहनत घेतली असते टू थिंक अबाउट फार्म प्रोग्राम. म्हणजे फार्मचे हे जे प्रोग्राम आहेत, फार्म वरती विविध चालणारी जी कार्य आहेत, टेक्निकल डेव्हलपमेंट म्हणजेच फार्म मध्ये जी चालणारी टेक्निकल डेव्हलपमेंट आहे किंवा तांत्रिकदृष्ट्या चालणारी जी घडण आहे, चेंज इन फिजिकल अँड इकॉनॉमिकल स्ट्रक्चर म्हणजेच भौतिक आणि आर्थिकदृष्ट्या होत जाणारे बदल अँड प्राइस स्ट्रक्चर, बरोबर त्याचबरोबर किमतीमध्ये होत जाणारा बदल. or it is the decision making process in the farmer business which involve organization and management of limited resources. It is a decision making process म्हणजे एक प्रकारची निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे इन द फार्म बिझनेस. म्हणजे जो काही आपण उद्योग करतोय त्याच्यामध्ये एक प्रकारे निर्णय घेण्याची एक प्रकारची क्षमता आहे किंवा निर्णय घेण्याची पद्धत आहे किंवा प्रक्रिया आहे which involve organization and management of limited resources. मग यामध्ये आपल्या फार्म वरती जे रिसोर्सेस आहेत त्याचं व्यवस्थापन असेल किंवा एखादी संघटना असेल किंवा एखादी गोष्ट संघटित करणं असेल तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि या सर्व गोष्टींनाच आपण शेताचं नियोजन किंवा फार्म प्लॅनिंग असं म्हणतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ फार्म प्लॅनिंग: इन्कम इम्प्रूव्हमेंट, provided an opportunity to cultivator to improving their income. Advantages of farm planning म्हणजेच शेताच्या नियोजनाचे फायदे हे खालील प्रमाणे दिलेले आहेत. इन्कम इम्प्रूव्हमेंट म्हणजेच आपल्या फायद्यामध्ये किंवा आपल्या कमावण्यामध्ये वाढ होणं. प्रोव्हाइडेड an opportunity to cultivator to improve their income म्हणजे शेतकऱ्याला किंवा पीक लागवड करण्याला ही एक प्रकारची अपॉर्च्युनिटी असते, एक प्रकारची संधी असते की त्याचं उत्पादन वाढवणे. एज्युकेशनल प्रोसेस: प्लॅनिंग ऍक्ट ॲज ए सेल्फ एज्युकेटिंग टूल फॉर फार्मर्स म्हणजे शेतकऱ्याला स्वतः शिकणं हे एक प्रकारचं यामधून त्याला मिळत असतं किंवा यामधून घडत असतं. Desirable organizational changes: introduce desirable changes in the farm organization म्हणजे desirable organizational changes इष्ट असे संघटनात्मक बदल घडणं म्हणजेच introduce desirable changes in the farm organization. farm म्हणजे शेतीची जी संघटना आहे किंवा शेतीचे जे घटक आहेत त्या घटकांमध्ये इष्ट असे चांगले बदल घडवून आणणं यामध्ये समाविष्ट असतं. प्लॅनिंग मिनिमाइज अनसर्टन्सी म्हणजे ज्यावेळेस अनसर्टन्सी म्हणजे नियोजन व्यवस्थित होत नाही अशा नियोजनामध्ये कमी आणणं किंवा ते कमीत कमी करणं आणि व्यवस्थित नियोजन करणं. प्लॅनिंग फॅसिलिटीज कोऑर्डिनेशन
म्हणजे कोऑर्डिनेशन मध्ये म्हणजे संघटितरित्या एखादं नियोजन करणं आणि त्यामधून सहजरित्या एखादी गोष्ट घडवणं, यालाच आपण प्लॅनिंग फॅसिलिटी कोऑर्डिनेशन असं म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फार्म प्लॅनिंग म्हणजे चांगल्या शेतीचं नियोजन करण्याची उद्दिष्ट खाली दिलेली आहेत. efficient use of farm resources such as labor, equipment म्हणजेच जे आपल्या शेतावरती रिसोर्सेस जे घटक उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपण लेबर म्हणजेच मनुष्यबळ आणि त्याचबरोबर यंत्रसामुग्री याचा योग्यरित्या आणि चांगल्या पद्धतीने वापर करणे. बॅलन्स कॉम्बिनेशन्स ऑफ व्हेरियस एंटरप्राइजेस म्हणजे आपल्याकडे असणारे विविध उद्योग आहेत त्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन करणं किंवा त्याची प्रॉपर बांधणी करणं. अवॉइडन्स ऑफ एक्सेसिव्ह रिस्क अँड प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी आपल्या शेतावरती जे वेगवेगळे आपण उद्योग करतोय त्याच्यामध्ये सर्वात जास्त एखादी रिस्क घेणं किंवा ती न घेणं आणि त्याचबरोबर प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी आणि ह्याच्यामध्ये एक प्रकारची लवचिकता आणणं हे सुद्धा याच्यामध्ये एक चांगलं उद्दिष्ट आहे. यूज ऑफ फार्मर्स नॉलेज ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्सेस यामध्ये शेतकऱ्याचा अनुभव, शेतकऱ्याचं ज्ञान आणि शेतकऱ्याला विविध वेळेस दिली जाणारी ट्रेनिंग याचा योग्यरित्या वापर करणं. यूज ऑफ इफिशियंट मार्केटिंग फॅसिलिटी आपल्याकडे जे मार्केट आहे, जो बाजार आहे त्याचा योग्य रीतीने जास्तीत जास्त वापर करून घेणं. यूज ऑफ लास्ट ऍग्रिकल्चरल मेथड्स अँड प्रॅक्टिसेस जर एखादी पाठीमागची शेतीची पद्धत योग्य असेल तर त्या पद्धतीचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने परत परत वापर करणं की जेणेकरून उत्पादन हे चांगलं मिळू शकेल आणि जास्तीत जास्त आर्थिक फायदा होऊ शकेल. नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड फार्म प्लॅनिंग म्हणजेच शेतीचं नियोजन करण्यासाठी वापरण्यात येणारी तत्व किंवा उद्दिष्ट. efficient utilization of all available resources on the farm आपल्या शेतावरती जे जे घटक उपलब्ध आहेत त्या घटकांचं योग्यरित्या आणि जास्तीत जास्त त्या घटकांचा वापर करणं. इट शुड बी फ्लेक्झिबल ॲज पर चेंजिंग एन्व्हायरमेंट त्याचबरोबर आपल्या पिकाचं नियोजन हे वेळोवेळी बदलणं आणि हे नियोजन बदलत असताना ते हवामानावरती अवलंबून ठेवणं आणि त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता आणणं. इट शुड बी सिम्पल अँड इझी अंडरस्टूड एखादी गोष्ट तयार करत असताना किंवा नियोजन तयार होत असताना ते सोपं असणं आणि सहजरित्या समजणारं असणं आवश्यक आहे. इट शुड बी एन्श्योर बॅलन्स प्रोडक्शन प्रोग्राम्स म्हणजे एखाद्या पिकाचं उत्पादन घेत असताना किंवा एखाद्या पिकाचं नियोजन करत असताना ते बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि ते खात्रीलायक नियोजन असणं गरजेचं आहे. प्लॅन मेंटेनिंग अँड इम्प्रूव्हिंग सॉइल फर्टिलिटी आपल्याकडे एक प्रकारचं असं नियोजन असलं पाहिजे की आपल्या शेताची सुपीकता ही नेहमी वाढत राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर ती मेंटेन सुद्धा राहिली पाहिजे किंवा ती स्थिर सुद्धा राहिली पाहिजे. इट शुड बी अवॉइड टू रिस्की एंटरप्राइजेस म्हणजे अशा उद्योगांमध्ये आपण पैसा गुंतवता कामा नये की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क आहे. इट शुड कन्सिडर the goals, knowledge, training and experiences of the farmer हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं उद्दिष्ट काय आहे किंवा आपला शेवट काय आहे, आपलं नॉलेज काय आहे, आपण कोणकोणत्या प्रकारची ट्रेनिंग घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एंटरप्राइजेस ऑफ द फार्मर म्हणजे आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे उद्योग आहेत.
इट शुड फॅसिलिटेट इफिशियंट मार्केटिंग ऑफ द फार्मर प्रोडक्ट. आणि त्याचबरोबर आपल्याला मार्केटमध्ये म्हणजेच बाजारामध्ये आपल्या उत्पादनाचं व्यवस्थितरित्या विक्री करता आली पाहिजे किंवा त्याच्या प्रकारची अशा प्रकारची आपल्याकडे व्यवस्थित सोय असली पाहिजे. फार्म बजेटिंग, नेक्स्ट टॉपिक. फार्म बजेटिंग is a process of estimating cost, returns and net profit of a farm or a particular enterprises. फार्म बजेटिंग म्हणजेच आपल्या शेताचं नियोजन करणं किंवा आपल्या शेताचं आर्थिकदृष्ट्या नियोजन करणं. फार्म बजेटिंग इज अ प्रोसेस, ही एक प्रकारची पद्धत आहे टू इस्टिमेट कॉस्ट, म्हणजेच लागणारा किंवा ह्या नियोजनासाठी येणारा खर्च, रिटर्न्स म्हणजे मिळणारे पैसे, अँड नेट प्रॉफिट ऑफ ए फार्म म्हणजेच आपल्या शेतातून मिळणारं एक संघ उत्पन्न, ऑर ए पर्टिक्युलर एंटरप्राइजेस म्हणजेच एखाद्या उद्योगामधून आपल्याला मिळणारे पैसे आणि आपण इन्व्हेस्ट करणारे पैसे म्हणजे त्यामध्ये टाकणारे पैसे याचं गणित कुठेतरी जुळलं पाहिजे. यासाठी आपल्याला फार्म बजेटिंग हे अतिशय महत्वाचं मानलं जातं. टाइप्स ऑफ फार्म बजेटिंग, त्याचे विविध प्रकार आपल्याला खाली बघायला मिळतात. पार्शियल बजेटिंग, इट रेफर्स टू एस्टिमेटिंग द आउटकम और रिटर्न्स फ्रॉम ए पार्ट ऑफ द बिझनेस. दिस इज शॉर्ट ड्युरेशन बजेट्स. पार्शियल बजेटिंग म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक नियोजन करणं. इट रेफर्स टू एस्टिमेटिंग द आउटकम और रिटर्न्स फ्रॉम द पार्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे आपण एखादा जर बिझनेस केला किंवा एखादा जर आपण उद्योग केला तर त्यामध्ये वापरले जाणारे पैसे आणि त्यापासून मिळणारे पैसे याची सांगड घालता आली पाहिजे. दिस इज शॉर्ट ड्युरेशन बजेट. त्यामुळे ह्याला आपण छोट्या स्वरूपाचं किंवा छोट्या वेळेसाठी केलं जाणारं बजेट किंवा व्यवस्थापन पैशाचं असं म्हणू शकतो. कंप्लीट बजेट, इट रेफर्स टू प्रिपेरिंग आउट ए प्लॅन फॉर द फार्म ॲज होल फॉर ऑल डिसिजन्स about an enterprises. It considered all the crops and livestock producing methods and estimate cost and returns from the farm as a whole. Complete budgeting म्हणजे पूर्णपणे आर्थिक नियोजन. It refers to preparing out a plan म्हणजे आपल्या नियोजनाच्या थोडं बाहेर जाऊन अधिक असं आर्थिक नियोजन करणं. फॉर द फार्म ॲज अ होल फॉर ऑल डिसिजन्स अबाउट ए एंटरप्राइजेस म्हणजे आपल्याकडे जे विविध उद्योग आहेत त्या विविध उद्योगांसाठी नियोजनाच्या थोडं बाहेर जाऊन पूर्णपणे असं आर्थिक नियोजन करणं, यामध्ये कंप्लीट बजेटिंग असं याला म्हणतात किंवा पूर्ण नियोजन असं याला म्हणतात. इट कन्सिडर्ड ऑल द क्रॉप्स अँड लाईव्हस्टॉक प्रोड्युसिंग मेथड्स. यामध्ये जे आपण लाईव्हस्टॉक म्हणजे जे पाळीव प्राणी आपण आपल्याकडे असणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणारी सर्व पिकं यासाठी लागणारं किंवा यासाठी लागणारा जो पैसा आहे याचं नियोजन करणं अँड एस्टिमेट कॉस्ट अँड रिटर्न्स फ्रॉम द फार्म ॲज अ होल. आणि त्याचबरोबर सर्व शेतीच्या नियोजनासाठी लागणारा किंवा वापरला जाणारा पैसा आणि त्यामधून मिळणारं उत्पादन याचं एकत्रितरित्या बांधणी करणं यालाच आपण कंप्लीट बजेटिंग किंवा संपूर्ण आर्थिक शेतीचं नियोजन असं म्हणू शकतो. एंटरप्राइज बजेटिंग, इट इज द एस्टिमेट इनपुट, रिक्वायर्ड कॉस्ट, इन्व्हॉल्व अँड एक्सपेक्टेड रिटर्न्स
फ्रॉम ए पर्टिक्युलर बिझनेस. म्हणजे यामध्ये एखाद्या ठराविक उद्योगापासून त्यामध्ये वापरला जाणारा पैसा आणि त्याचबरोबर त्यामधून मिळणारं उत्पादन हे एंटरप्राइज बजेटिंग मध्ये मांडलं जातं किंवा एखाद्या उद्योगामध्ये बघितलं जातं. फार्म इनपुट, this is new topic. Successful farm management depends upon how the various inputs required to run the farm properly organized. फार्म इनपुट म्हणजेच एखाद्या शेतामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं किंवा पैसे घालणं, याला आपण फार्म इनपुट्स असं म्हणू शकतो. सक्सेसफुल फार्म मॅनेजमेंट म्हणजे जर आपल्याला योग्यरित्या यशस्वीरित्या आपल्या शेताचं व्यवस्थापन करायचं असेल तर डिपेंड्स अपॉन हाऊ द व्हेरियस इनपुट्स रिक्वायर्ड टू रन द फार्म प्रॉपरली ऑर्गनाइज. म्हणजे आपलं शेत किंवा आपला फार्म हा जर व्यवस्थित चालायचा असेल किंवा तो व्यवस्थित जर रन करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीवरती खर्च केला गेला पाहिजे हे जर आपल्याला मांडता आलं तर आपल्याला सक्सेसफुली किंवा यशस्वीरित्या आपल्याला फार्म इनपुट्सचं हे व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये फार्म इनपुट्सचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. रिकरिंग इनपुट्स, नॉन रिकरिंग इनपुट्स. त्याच्यामध्ये रिकरिंग इनपुट्स मध्ये इनपुट्स विच आर ऑफ्टेनली रिक्वायर्ड known as recurring inputs, manure and fertilizers, seed, labor, insecticide and pesticide. Recurring inputs म्हणजे परत परत येणारे खर्च. Inputs which are oftenly required म्हणजे असे खर्च की जे सारखे सारखे दरवर्षी येत असतात. या खर्चांना आपण नियमित येणारे खर्च असं म्हणू शकतो किंवा रिकरिंग इनपुट्स असं म्हणू शकतो. याच्यासाठी दरवर्षी खरेदी केली जाणारी खतं, मग सेंद्रिय असतील, रासायनिक असतील, बियाणं, मनुष्यांवरती किंवा लेबरवरती होणारा खर्च, इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड म्हणजेच कीटकनाशक आणि रोगनाशक किंवा बुरशीनाशक यांच्यावरती केला जाणारा खर्च. नॉन रिकरिंग इनपुट्स म्हणजेच एकदाच येणार खर्च. These are capital in nature and purchase once. म्हणजे हा नैसर्गिकरित्या एकदाच खर्च येतो आणि त्याचबरोबर हा खर्च काही वर्षांसाठी आपल्याला करावा लागतो. एक्झाम्पल, उदाहरणार्थ फार्म बुलक्स, इम्प्लिमेंट्स अँड मशिनरी, प्लांट प्रोटेक्शन ऍप्लिकेशन्स किंवा अप्लायन्सेस, इलेक्ट्रिक motors, oil, engine, pump set, bins, baskets, chains and ropes. याच्यामध्ये शेतावरचे बैल असतील किंवा जनावर असतील, त्याचबरोबर यंत्रसामुग्री असेल, झाडं वाचवण्यासाठी केलं जाणारं कुंपण असेल, इलेक्ट्रिक मोटर असेल, ऑइल इंजिन असेल, पंप असतील, हत्यार असतील किंवा लाईव्ह स्टॉक म्हणजे प्राणी असतील आणि त्याचबरोबर बुलक कार्टलोड म्हणजेच बैलगाडी असेल. त्याच्यामध्ये वेगवेगळे अवजारे येतात, बीन्स येतात, बास्केट्स येतात, चेन्स येतात, रोप्स म्हणजे दोऱ्या येतात. या सगळ्यांवरती एकदाच खर्च हा केला जातो. परत परत खर्च हा दरवर्षी केला जात नाही, म्हणून त्याला नॉन रिकरिंग इनपुट्स असं म्हणतात. Cropping scheme, this is again new topic. It is a plan according to which crops are grown on an individual plot of the farm with an object of getting maximum returns from each crop without reducing soil fertility is called cropping scheme. म्हणजेच पीक पद्धती किंवा पीक लागवडीच्या पद्धती असं याला आपण म्हणू शकतो.
इट इज अ प्लॅन अकॉर्डिंग टू विच क्रॉप आर ग्रोन. म्हणजे एक प्रकारचं प्लॅनिंग असतं, एक प्रकारचं नियोजन असतं पिकांच्या लागवडीचं ऑन अन इंडिव्हिज्युअल प्लॉट. म्हणजे एखाद्या प्लॉट वरती किंवा एखाद्या भागावरती ऑफ द फार्म, म्हणजे आपल्या शेताच्या एखाद्या भागावरती पिकाच्या लागवडीचं केलं जाणारं नियोजन असतं विथ अन ऑब्जेक्ट ऑफ गेटिंग मॅक्झिमम रिटर्न फ्रॉम इच क्रॉप विदाउट रिड्युसिंग सॉइल फर्टिलिटी. म्हणजे शेताचं कोणतंही नुकसान न करता किंवा शेताच्या अन्नद्रव्यांचा नाश न होता जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी एखाद्या पिकाचं नियोजन केलं जातं. यालाच आपण क्रॉपिंग स्कीम किंवा पिकांचं नियोजन किंवा पिकांच्या लागवडीचं नियोजन असं म्हणू शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्रॉपिंग स्कीम. पिकाच्या लागवडीची उद्दिष्ट. इट शुड सेफ्टी food requirement of farmer and his family and the fodder requirements of his cattle. म्हणजे एक प्रकारचं सेफ्टी असतं किंवा ह्याच्यामध्ये सेफ्टीनेस हा पहिल्यांदा बघितला जातो. तो कशासाठी? तर फार्मरला स्वतःच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्याचबरोबर जनावरांना चारा मिळण्यासाठी पहिल्यांदा त्या क्रॉपिंग स्कीमची निवड ही केली जाते किंवा अशा प्रकारच्या क्रॉपिंग स्कीमची निवड करायची असते की जेणेकरून शेतकऱ्याच्या दैनंदिन गरजा आणि त्याचबरोबर त्याच्या शेतावरच्या जनावरांचा चारा हा भागवता आला पाहिजे. इट शुड गिव्ह द गुड कॅश रिटर्न्स फ्रॉम कॅश क्रॉप. म्हणजे उत्पादन देणारे पिकं यामध्ये लागवड केली जाते की ज्यापासून आपल्याला आर्थिकदृष्ट्या जास्तीत जास्त फायदा होतो. It should maintain or even increase productivity of farm by proper crop rotation. म्हणजे पिकांची फेरपालट करून शेतीची गुणवत्ताही टिकवली जाते आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त उत्पादनही एका भागापासून शेताच्या मिळवलं जातं. युटिलाइज लेबर प्रॉपरली थ्रू आउट द इयर. वर्षभर मनुष्यांचा योग्यरित्या जास्तीत जास्त वापर करून घेणं. इट शुड रिड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ सक्सेडिंग क्रॉपिंग. म्हणजे जे आपण पुढचं पीक लावणार असू ते पीक लागवड करत असताना त्यावरती जास्त खर्च होणार नाही यासाठी बघितलं जातं किंवा अशा प्रकारचं क्रॉप पूर्वी लावलं जातं की पुढच्या क्रॉप वरती त्याचा जास्त खर्च येणार नाही. इट शुड हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द फार्मर. म्हणजे शेतकऱ्याची आर्थिक घडी ही जास्तीत जास्त या स्कीम मुळे कशी सुधारू शकेल किंवा त्याचं जीवनमान कसं उंचावू शकेल हे या क्रॉपिंग स्कीम मधून किंवा पीक लागवडीच्या पद्धतीमधून बघितलं जातं. पॉइंट कन्सिडर्ड फॉर सिलेक्टिंग क्रॉप अँड एरिया अंडर क्रॉपिंग स्कीम. ह्या पीक पद्धतीची लागवड करत असताना आपण कोणत्या प्रकारचं पीक निवडायचं आणि कोणत्या प्रकारचं शेत निवडायचं यासाठी काही खालील पॉइंट दिलेले आहेत किंवा मुद्दे दिलेले आहेत. द अवेलेबिलिटी ऑफ लेबर थ्रू आउट द इयर. आपल्याकडे मनुष्य बळ हे दरवर्षी आणि नियमितरित्या उपलब्ध असलं पाहिजे. पिरियड ऑफ पीक लोड और लेबर for different crops can be avoided. म्हणजेच ज्यावेळेस सर्वात जास्त पिकं येत असतात त्यावेळेस या लेबर वरती कोणत्याही प्रकारचा लोड येणार नाही अशा प्रकारचं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजेच सर्व पिकं एकाच वेळेस कापणीसाठी किंवा इतर कोणत्याही इंटरकल्चर ऑपरेशनसाठी येता कामा नयेत. त्यांच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. द कॅपिटल रिक्वायरमेंट फॉर ग्रोइंग ऑफ कॅश क्रॉप. जे मुख्य पीक आहे किंवा जे पैसे देणारं पीक आहे त्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे हे उपलब्ध असले पाहिजेत. रिक्वायरमेंट फॉर अदर फार्म
एंटरप्राइजेस लाईक डेअरी, पोल्ट्री, etc. ही पिकं घेत असताना त्याचबरोबर इतर साइड बिझनेस किंवा इतर पूरक उद्योग, मग त्यामध्ये डेअरी असेल किंवा पोल्ट्री असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन असेल, हे सुद्धा हे असलं पाहिजे. ॲबिलिटी ऑफ स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड मार्केट फॅसिलिटीज फॉर पेरिशेबल प्रोड्यूस. जर आपलं एखादं उत्पादन हे जर पेरिशेबल असेल म्हणजेच लवकर नाश होणारा जर असेल तर त्यासाठी लवकरात लवकर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी म्हणजे वाहतुकीची सोय, साठवणुकीची सोय किंवा मार्केटिंगची सोय म्हणजेच बाजाराची सोय ती सहजरित्या उपलब्ध असली पाहिजे. युटिलाइज लँड 7 to 75% फॉर खरीप क्रॉप, म्हणजे पावसाळ्याच्या पिकासाठी 70 ते 75% जमीन ही उपलब्ध आपण करून दिली पाहिजे. अँड रिमेनिंग 25 to 30% एरिया इज टू बी युटिलाइज फॉर रबी क्रॉप अंडर रेनफेड रिजन. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी नाहीये अशा ठिकाणी रबी हंगामासाठी म्हणजेच हिवाळी हंगामासाठी आपण 25 ते 30% लँड ही वापरली गेली पाहिजे. थँक यू. नेक्स्ट टॉपिक विल बी कव्हर during in next lecture.